नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत अशी तिळाची चिक्की. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली तिळाची चिक्की झालेली आहे. तर अशा पद्धतीची तिळाची चिक्की तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वात पहिले गॅसवरती कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 1 वाटी तीळ आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तीळ चांगले खमंग आणि खरपूस असे तीळ सतत हलवून आपल्याला खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तीळ मस्त भाजून झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर तर अशा पद्धतीने तीळ काढून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण तीळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. आणि ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली गुळाचा पाक तयार झालेला आहे. आता त्यामध्ये पाक तयार झाले का नाही चेक करण्यासाठी आपल्याला एका ताटात पाणी घेऊन अशा पद्धतीने बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा चासणी तयार झालेली आहे. त्यामध्ये आता भाजून घेतलेले तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर आता एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचे आहेत. एकजीव करून घेतल्यानंतर आता मी पोळपाटाला किंवा ताटाला तुम्ही कोणत्याही भांड्याला तेल लावून घेऊ शकता. त्यावरती आपल्याला हे लगेचच पसरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला मी ते ताटावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हे सारण टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आता मी तिळाचं सर्व सारण मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आता लगेचच आपल्याला बेलण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि एकसारखं लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं पातळ होईल तेवढं लाटून घ्यायचं आहे आणि गरम गरमच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. थंड झाल्यावर करता येत नाही. त्यासाठी आपल्याला थंड झाल्याच्या गरम गरमच आपल्याला चाकूच्या साहाय्याने त्याचे काप करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी त्याची चिक्की तयार करून घेतलेली आहे. तर रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.